तर आशा भोसलेंच्या निधनानं संगीतसृष्टीवरच नाही तर संपूर्ण भारतावर शोककळा पसरलेली आहे. एक कल्ट सिंगर म्हणून एक वेगळी ओळख त्यांनी त्या काळामध्ये आपली निर्माण केलेली होती आणि त्यांच्या जाण्यानं एक मोठं पर्व स्वरांचा हा 7 दशकांचा धगधगता यज्ञ शांत झालेला आहे. ज्येष्ठ लेखक प्रवीण दवणे सर सध्या आपल्यासोबत आहेत. प्रवीण दवणेजी, आशा भोसले यांचं निधन, अनेक आठवणी सध्या तुमच्या डोळ्यासमोर तरळत असतील, काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे ती एक वेगळीच काजव्यांची पालखी म्हणतो तशी ती आहे. आता काळोखात ती आहे. आणि जवळजवळ 40 वर्षापूर्वी माझी जी पहिलं गाणं झालं ते सुद्धा आशा त्यांच्या स्वरामध्ये झालं. त्या चित्रपटामध्ये सप्तशृंगी मातेचा चित्रपट होता आणि तेव्हापासून ते अगदी काही महिन्यांपूर्वी त्यांना माझं पुस्तक मी अर्पण केलं. त्यांना मी ते घेऊन गेलो. तोपर्यंत सगळ्या आठवणी, आणि त्या आठवणीमध्ये एकच आहे की इतकी सकारात्मकता, जगण्याचं इतकं चैतन्य हे मी आयुष्यामध्ये कधी अनुभवलं नव्हतं. कारण मी त्यांना एकदा एक प्रश्न विचारला एका मुलाखतीत आणि तो खरोखर मला एक वेगळंच काहीतरी देऊन गेला. मी त्यांना म्हटलं की आशाताई, कलावंताच्या आयुष्यात दुःखाचा काय वाटा आहे? आशाताई तेव्हा चटकन म्हणाल्या, प्रवीण, सुखी माणूस कधी कलावंतच होऊ शकत नाही. आता हे केवळ एक वाक्य नाही, एक विचार आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या कलेतली जी आर्तता आहे, त्यांच्या कवितेमधली जी एक सखोलता आहे, की त्यांच्या जगण्यात त्यांनी जे दुःख पचवली त्यावेळेला ते आहे. आणखीन एक प्रसंग मी सांगतो की जो इथे म्हणजे जेव्हा वर्षा भोसले अचानक निघून गेल्या, त्यांची कन्या, त्यावेळेला मी त्यांच्या घरी होतो त्या ठिकाणी. आणि त्यावेळेला पण त्यांचा एक काही असून एक धीर होता. आणि हृदयनाथ बरोबर होते. हृदयनाथ आशाला म्हणाले, अगं तुझ्या मागे आपला बाबा म्हणजे तंबोरा आहे आणि तोच तुझी साथ देणार आहे. आणि तेव्हा हे अश्रू पुसून टाक. म्हणजे एकंदरच आशाताईंच्या आयुष्यातली, लतादींच्या आयुष्यातली ही सकारात्मकता मला अनुभवायला मिळाली. प्रवीण दवणेजी, आभार आपले. आपण आशाताईंसोबतच्या या आठवणी आम्हाला सांगितल्या त्याबद्दल. खूप आठवणी आहेत. आणखीन केव्हा तरी बोलीन खूप. निश्चित ही पोकळी अगदीच भरून न येणारी आहे. आणि जसं प्रवीण दवणेंनी आपल्याला सांगितलं की प्रत्येक संघर्षावर मात करत आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटांवरती दुःखानं जे प्रसंग उभे केलेले होते त्या सगळ्या प्रसंगांना सामोरं जात आपल्या स्वरांशी, आपल्या कलेशी, आपल्या गाण्याशी एकनिष्ठ राहत स्वतःची वेगळी ओळख आशाताईंनी निर्माण केलेली होती. 8 सप्टेंबर 1933ला सांगलीत त्यांचा जन्म झाला आणि वयाच्या 93व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. वडील दीनानाथ आणि आई शेवंती मंगेशकरांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. मंगेशकरांच्या लता, मीना, आशा, उषा, हृदयनाथ या 5 भावंडांपैकी एक अर्थात आशा भोसले. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी त्यांच्या गायन क्षेत्रातल्या करिअरला सुरुवात केली. माझा बाळ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. सलील कुलकर्णीजी, आशा भोसले यांच्यासोबतचे सगळ्याच कलाकारांचे संबंध किती दृढ होते हे सगळ्यांना माहिती आहे. तुमचेही विशेष संबंध, स्नेहबंध होते त्यांच्यासोबत. आज ते आपल्यातून निघून गेल्यात. काहीतरी खूप मोठी गोष्ट तुटल्यासारखी, सुटल्यासारखी भावना मनात निर्माण झाली आहे. प्रतिक्रिया? आपल्यासाठी आपल्या घरातलीच व्यक्ती, आपल्या घरातला आवाज, आपल्या मनातला आवाज. आणि आपलं खरं सांगायचं तर आत्ता ना शब्दच जुळत नाहीयेत. कारण आशाताईंशिवाय आपला भारत, आशाताईंशिवाय संगीत विश्व अशी आपण कल्पनाच केलेली नसते. अजूनही खरं तर आपण दिदींच्या नसण्यातनं पण सावरत नाही तोपर्यंत हा दुसरा धक्का असा की म्हणजे आकाशातलं चांदणच अचानक निघून जावं आणि आता फक्त अंधार असं हे. कारण ती ऊर्जा, त्यांचं व्यक्तिमत्वातलं चैतन्य, हे सगळं इतकं एकमेवा द्वितीय आपण म्हणतो तसं होतं की एकच त्या होत्या तशा. त्यांच्यासारखं कधी आधी पण नव्हतं कोणी आणि नंतर पण नाही होणार. असा स्वर अचानक जाणं. आणि म्हणजे काही लोकांच्या बाबतीत ना आपण वय पण
ऍक्सेप्टच करू शकत नाही की ही व्यक्ती आता आपल्या बरोबर नसणार, हे ऍक्सेप्टच होत नाही. तसं आशाताईंचं होतं की नाही त्या पाहिजेतच आपल्याला, हं. आशीर्वाद द्यायला पाहिजे, त्यांचं मत आपल्याला पाहिजे. तर ते कसं आपण ऍक्सेप्ट करणार अशी व्यक्ती नसणं? खरंय. सलीलजी, आपण गायक आहात, संगीतकार आहात आणि आशाताईंचा आवाज असा आहे की जो आपण लहानपणापासून ऐकलेला आहे आणि तो प्रत्येक टप्प्यावर आपल्यासोबत राहिलेला आहे. काय सौंदर्य स्थळं दिसतात आपल्याला त्यांच्या गाण्यातली? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.